हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. सो सकाळीच घेतलं हळद दूध आणि यात टाकलं होतं मी गवती चहा, आलं आणि इलायची. तुम्ही हे पाहून फार हसत असणार की आलं तर ठीक आहे, बट गवती चहा कोण टाकतं? बट मी टाकते, छान लागतं. सो चला. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? सो आज सकाळीच ब्लॉग बनवायला घेतला आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की माझं साधारण 1.5 ते 2 किलो वजन कमी झालेलं आहे आणि मी वेट लॉस जर्नी स्टार्ट केली होती आता जवळजवळ 1 महिन्या अगोदरच. बट मध्येच मी 15 दिवस आजारीच होते आणि अजूनही माझा घसा काही बरा नाही आहे, तर घसा अजूनही दुखतो आहे माझा. सो मी आजपासून परत माझी वेट लॉस जर्नी नव्याने सुरू करते आहे आणि मला फार आनंद झाला मला हे सांगताना की माझं साधारण 1 ते 1.5 किलो वजन कमी झालेलं आहे. सो सकाळचं ड्रिंक आज मी घेतलं होतं सकाळी हळदीचं दूध आणि त्यात मी घातलेलं होतं अद्रक, गवती चहा आणि इलायची आणि दूध वगैरे मी एका पिऊन घेते आणि पुढचं मग आपला हेल्दी नाश्ता राहीलच. आणि माझा चेहरा फार इतर बघा 2-3 पिंपल्स आलेले आहेत हे मोठे मोठे, कारण मला बरं पण नाही होतं आणि त्यामुळे माझं जेवण वगैरे सगळं स्किप झालेलं होतं. सो मी खूप विकनेस मला वाटत होता आणि खूप चेहरा खराब झालेला आहे. मी एक रेमेडीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पोटाचा जो भाग होता माझा, तर हे जे पोटाचे जे चरबीचा जो भाग आहे माझा, हा एक्स्ट्रा फॅट, तर तो फार निघालेला आहे. सो तुम्ही पाहू शकता किती आहे आणि थोडं मला हलकं वाटतं आहे, थोडं कमी झालेल्यासारखं वाटतं आहे, किंचिकच थोडं हलकं हलकं देखील वाटतं आहे मला. तर मी एक्सरसाइज वगैरे आजपासून परत स्टार्ट करणार आहे, कारण त्याच्यानेच फार फायदा पडतो. डायटिंग वगैरे याच्यापेक्षा आपण जर जेवढं जास्त चाललं, जेवढं जास्त व्यायाम केला त्याच्याने फरक पडतो. आणि माझं चालणं अजिबातच होत नाही आता आणि थोडं चालले की मला लगेच थकवा जाणवतो. त्यासाठी मी आता परत शरीराची चांगली हालचाल चालू करणार आहे. सो मी आता अगोदर माझं दूध पिऊन घेते आणि मग तुमच्यासोबत मी माझ्या फेसची एक रेमेडी शेअर करेन. ओके. हळदी दूध पिण्याचे फारसे फायदे आहेतच, कारण ते आपल्या बोन्स, आपल्या शरीरासाठी फार उत्तम आहे आणि त्याचबरोबर ते आपल्या फेससाठी देखील फार उत्तम आहे. कारण का आपण जर साधारण 20-25 दिवस हळद दूध पिऊन पाहिलं ना, तर तुम्हाला आपोआपच फरक जाणवेल फेसमध्ये. त्याच्याने आपला फेस क्लिअर अँड क्लीन होतो आणि ग्लोईंग होतो. जर जे ब्राईड असताना तर ते लग्नाच्या 15 ते 20 दिवस अगोदर तुम्ही ते पिऊन पहा, त्या ब्राईडला नक्की त्याचा इफेक्ट जाणवेलच. सो त्यासाठी उत्तम आहे ते. आणि मी हे रेमेडी अशी होती फेससाठी, पॅक असा तयार केला होता की आपली जी फ्रेश आणि ताजी मलई असते ना दुधाची, ती घेतली होती मी साधारण 1 चम्मच आणि त्यात मी चिमूटभर हळद घातली होती आणि त्यात 1 चम्मच बेसन ॲड केलं होतं. सो ते छान असं मस्त तिघी गोष्टी मिक्स केल्या छान आणि त्याची खूप जास्तच थिक पेस्ट तयार झाली. तर त्यात मी दूध न ॲड करता दही ॲड केली. दहीने काय होतं, म्हणजे माझा जो फेस आहे तो थोडा टॅन पण झाला होता, तर आपल्या चेहऱ्यावरचा जो टॅन असतो तो निघून जातो. दहीमुळे आपल्या फेसचा टॅन निघतो आणि बेसनमुळे आपली स्किन जी असते ती क्लिअर होते. म्हणजेच बेसनमुळे आपल्या स्किनला एक छान असा स्ट्रेक्चर मिळतो, छान अशी मस्त सॉफ्टनेस मिळते आणि बेसन फार फार फायदेशीर आहे आपल्या स्किनसाठी. तुम्ही ते कोणत्याही पद्धतीने यूज करा, ॲज अ फेस पॅक म्हणून, ॲज अ फेस वॉश म्हणून जरी आपण डेली यूज केलं तरी बेसन फार फायद्याचं आहे आणि त्याच्याने खूप स्किन आपली छान होते. तर सगळ्यात अगोदर मी मस्त फेस क्लीन करून घेतला, छान फेसवॉश करून घेतलं आणि जेव्हा आपण हे पॅक लावतो त्याआधीच फेसवॉश करून घ्या, छान क्लीन करून घ्या फेस. केस वगैरे छान वरती बांधून घ्या, जेणेकरून ते आपल्याला जेव्हा आपण पॅक लावतो तेव्हा मध्ये मध्ये येणार नाही ते. सो मस्त मी केस वगैरे छान बांधून घेतले वरती आणि छान असं फेस पूर्ण क्लीन आणि मस्त छान कोरडा केला. आणि हा पॅक पाहू शकता तुम्ही, एवढी थिक तुम्हाला पेस्ट हवी आहे जेणेकरून ती व्यवस्थित लागेल आपल्या फेसला आणि छान स्पेंड करून पूर्ण फेसला आपल्याला तो जो पॅक बनवला आहे तो लावून घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हे जे आपल्या चेहऱ्याला लावलेला पॅक असतो, हा पॅक जेव्हा सुकतो, पूर्ण ड्राय झाल्यावर जेव्हा आपण तो वॉश करतो, त्यानंतर आपल्याला अजिबातच फेस वॉश लावायचा नाही किंवा साबण लावायचं नाही आहे चेहऱ्याला. ते तसंच साध्या पाण्याने वॉश करायचं आहे, कारण त्याच्यात हळदी असते. सो आपण हळदी जर लावली ना चेहऱ्याला, तर कोणत्याही पॅकमध्ये जर तुम्ही हळद लावली फेसला, तर तुम्ही मेक शुअर की त्यानंतर
फेसवॉश किंवा साबण किंवा असं काही लावू नाही चेहऱ्याला, फक्त नॉर्मल पाण्याने आपला फेस वॉश करायचा आहे. सो मस्त पहा, मी आधी एक लेअर लावून घेतला होता, जो खूप पातळ लेअर लावला होता मी सुरुवातीला माझ्या नेकला, माझ्या हँड्सला. आणि हँड्सचे जे एल्बो हे आपले जे कोपऱ्याचे भाग असतात तर ते फार काळे आणि खूप विचित्र झालेलं असतं, कारण त्या भागाला आपला काही जास्त म्हणजे आपण केअर करत नाही किंवा तो भाग ऑटोमॅटिकच ब्लॅक होतो कोणाकोणाचा. तर तो जे कोपरे काळे झालेले असतात त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं थिक पेस्ट लावायची आहे आणि पूर्ण हातांना लावा, कारण याच्याने हातांची जी जेवढी टॅनिंग असते ती सगळी निघते, कारण आपण त्यात दही ॲड केलं आहे आणि प्लस आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बेसन आहे. सो बेसनने आणि दहीने छान असं सगळं टॅनिंग निघून जाते. मलईमुळे आपली स्किन खूप सॉफ्ट होते, त्यामुळे मलई ॲड कराच. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर मलई अजिबात लावू नका, स्किप करा, कारण त्याच्याने पिंपल्स जास्त वाढतात. ऑइली स्किनवाल्याने मलई वगैरे टाकू नये. सो असं छान मस्त पूर्ण पेस्ट लावून घेतली आणि हा माझा सेकंड लेअर होता, म्हणजे 2 लेअर लावायचे आहे. सुरुवातीला मी एकदम पातळ लेअर लावला आणि नंतरचा हा माझा थिक लेअर होता. सो थिक लेअर मी हँड्स आणि फेसला परत लावला. छान 20 ते 30 मिनिट वाढू दिलं, ते फॅनमध्ये नाही, असं नॉर्मल वाढू द्यायचं आहे. आणि मग ते वाढल्यानंतर मी छान असं फेस क्लीन करून घेतला स्वच्छ पाण्याने, आणि नॉर्मल जे पाणी असतं त्याच्याने मस्त वॉश करून घेतला. आणि सायंकाळी मी गेले होते हळदी कुंकूला, आमच्या सोसायटीच्या मावशींच्या घरी हळदी कुंकू होतं मस्त. तिथंच हे बोरनहाण देखील होतं त्यांच्या नातवांचं. तर मितेश गार्गीसोबतच आहे स्कूलमध्ये. मितेश आणि गणश्री यांच्या दोघींचं बोरनहाण होतं, त्यानिमित्त सगळे बायका जमल्या होत्या. आणि त्यानंतर अजून एका ठिकाणी माझ्या मैत्रिणीकडे, संजनाताईकडे, त्यांच्याकडे पण आम्ही गेलो होतो हळदी कुंकूला. असे 2 जणांकडे होते काल हळदी कुंकू. सो मस्त असं बोरनहाण वगैरे केलं आणि वेळ कमी होता, कारण बाळ फार रडत होतं, त्यामुळे आम्ही पटपट नुसते फोटो काढले आणि पूजा वगैरे 1-2 जणांनी केली. पटक्यात फोटो काढून लवकरच आम्ही त्यांचं बोरनहाण केलं, कारण ते अजिबातच बसत नव्हते, फार रडत होते दोघी, तर त्यामुळे लवकर आवरलं. आणि असं कार्यक्रम वगैरे राहिलं ना तर मुलांना जास्त रडायला येतं किंवा ते जास्तच नेहमीसारखे राहत नाही, ते वेगळेच होऊन जातं, त्यांचं मूडच चेंज होऊन जातं. सो मस्त हे सगळे आमच्या सोसायटीच्या बायका आहेत, खूप छान आहेत, सगळ्या लेडीज मस्त आहे मस्त. त्यानंतर सगळ्यांनी मिळून मस्त व्हिडिओ वगैरे शूट केले छान असं. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.